नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण खूपच चमचमीत रेसिपी बनवतो। यासाठी इथे मी 1 कप तांदळाचं पीठ घेतलं। यामध्ये अर्धा कप किंवा अर्धी वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे, अर्धी वाटी रवा घालायचा आहे। नेहमी उपम्यासाठी जो जाड रवा वापरतो तोच इथे घेतला आहे। यामध्ये आता कांदा घालायचा आहे, कांदा असा उभा चिरून घेतला आहे। यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे, बारीक चिरलेला कढीपत्ता घातला आहे, आलं घातलं आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर भरपूर घालायची आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। यानंतर अर्धा चमचा यामध्ये जिरं घातलं आहे। आता हे सगळं मिक्स करायचं आहे। सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये 1 चमचा कडकडीत गरम तेल घालायचं आहे। आता हे तेल सगळ्या पिठामध्ये मिक्स करायचं आहे। हाताने हे तेल सगळ्या पिठाला व्यवस्थित लावल्यानंतर यामध्ये पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे। थोडंसं सैलसर असं मळायचं, कारण यामध्ये रवा आहे। आपण सेट करण्यासाठी हे पीठ ठेवल्यानंतर ते आपोआप थोडंसं घट्ट होईल। तर इथे मी असा याचा गोळा मळून घेतला आहे। आता आपण हा बाजूला ठेवूया 10 मिनटं। तोपर्यंत आपण खोबऱ्याची चटणी बनवूया। तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलं आहे, थोडंसं आलं घेतलं आहे, 2 हिरव्या मिरच्या घेतल्या, चवीप्रमाणे मीठ घेतलं आणि थोडीशी कोथिंबीर घेतली। पाणी घालून ही चटणी मी वाटून घेतली आणि यावरती मोहरीची फोडणी दिली। चटणी तयार आहे। आता आपण इथे वडे तयार करूया। हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि असा छोटा गोळा घेऊन याचे वडे वळून घ्यायचे आहेत। जास्त पातळसुद्धा करायचे नाही आहेत आणि जाडसुद्धा करायचं नाही आहे। तर असा हा वडा तयार करून घेतला आहे। असेच इथे मी आणखी वडे तयार करून घेतलेत। तर आज आपण साऊथचा फेमस असा मधुर वडा बनवतो आहे। आता हे वडे आपण फ्राय करूया। तर इथे मी तेल व्यवस्थित असं गरम करून घेतलं आहे। आता यामध्ये वडे सोडायचे आहेत आणि मीडियम फ्लेमवरती वडे ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचे। हे वडे खूपच मस्त होतात, क्रिस्पी होतात। चहासोबत तुम्ही हे सर्व करू शकता। वडे मस्त गोल्डन ब्राऊन झालेत, काढून घेऊया। आणि आता असेच उरलेले वडे सुद्धा इथे मी फ्राय करून घेते। आपण जी चटणी बनवली त्याबरोबर इथे हे वडे मी सर्व केलेत। जितके मस्त दिसतात तितकेच हे चवीला सुद्धा खूप छान लागतात। इथे मी तुम्हाला एक वडा तोडून दाखवते। अगदी क्रिस्पी आणि असा खुसखुशीत असा वडा आहे। एकदा तरी हा वडा नक्की बनवून पहा। रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।